विठ्ठलाला आतापर्यंत काय मागितलं तुम्ही? काही नाही मागणे ते एक प्रति आहे. दिशील तरी पाय पांडुरा काय मागायचे, काही सुद्धा मागायचं नाही. बाबा नाव काय आहे तुमचं? रामेश्वर शामराव मुंडे. बर, तुम्ही कुठून आलात? गावात चोंडीन आलो, धारोळ तालुक्यातून. बर, किती वर्ष झाले तुम्ही वारीत येतात? 20-25 वाऱ्या चालू या. बर, म्हणजे 20-25 वाऱ्या झाल्या, मग 20-25 वर्षापासून तुम्ही येतात. काय एवढ्या 20-25 वर्षापासून येतात, विठ्ठलाला आतापर्यंत काय मागितलं तुम्ही? काही नाही मागणे ते एक प्रति आहे. दिशील तरी पाय पांडुरा काय मागायचे, काही सुद्धा मागायचं नाही. बर, काय अनुभव भेटत आहेत तुम्हाला नवीन? दरवर्षी तुम्ही येतात, नवीन लोक भेटतात, नवीन अन्नदाते भेटतात, नवीन भक्तगण बी भेटत आहेत. हा, तर नवीन माणसाला भेटतात, तर नवीन माणसात समजा तुम्हाला विठ्ठल दिसतो का? दिसतो की दिसतो. खरं येते इठ्ठल इठ्ठल. आता तुम्ही, तुमचं वय किती? माझं वय 85 पस्तोर गेलंय. आता तुम्ही 85 पस्तोर गेलात. आमची पिढी काय 85 पस्तोर काय जात नाही. आम्ही 60-70 पर्यंत जाऊ, एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. आता तुमचं एवढं वय आहे, तरी तुम्ही इथून आळंदीहून पंढरपूरला जातात. एवढी लांब ही वारी आहे. 1 महिना तुम्ही घराच्या बाहेरच. आता तुम्हाला दुखणं आलं, काय झालं, तर ह्याची तुम्हाला काही चिंता आहे का? नाही नाही नाही, चिंता नाही. ते भगवंताच्या नावावर सगळं. बर, हो. नुसतं माऊली माऊली नाव घेत. तुकाराम तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. बर, आता तुमची मुलगी वगैरे आता भेटायला आलेत. आता ते तुम्हाला भेटून जाणार. आता इथून निघलात, आता तुमचे नातू आहेत, तुमची मुलगी आहे, जावाई वगैरे. आता तुम्ही निघल्यावर तुम्हाला घरची आठवण येते का? नाही नाही, नाही, वारीला निघल्यावर कोणाची आठवण नाही येत, काय नाही काय नाही, फक्त देवाचं नाव. देवाचं नाव तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो. मग अजून किती वर्ष तुम्ही वारी करण्याची इच्छा आहे? आता हिच्या त्याच्या स्वाध्याने माझ्या स्वाध्यान नाही, हायतावर चालूच आहे आपलं. हे होते 85 वर्षाचे बाबा. ते कमीत कमी 20 ते 25 वर्ष झालं विठ्ठलाची वारी करतात. आणि आळंदी ते पंढरपूर असा एवढ्या लांबचा पल्ला गाठून फक्त विठ्ठलासाठी ही वारी आहे. ह्यांना कशाची आशा नाही, अपेक्षा नाही, कसलाही लोभ नाही. आता तुम्ही बघू शकता, हे पूर्ण त्या साईडला बघू शकता, पूर्ण रस्त्यावर वगैरे झोपलेले लोक आहेत. गावाखेड्यातून ही लोक येतात आणि इथं शहराचा चकमकाट बघतात. आपल्या भागातून भरपूर लोक इथं राहायला आलेत, इथल्या पूर्ण कल्चर मध्ये मिसळलेत. पण ही साधी भोळी माणसं आहेत. ह्यांना कुठलाही गादी नकोय, त्यांना पांघरण्यासाठी कुठलीही रजई नको, काय नको. जसं आहे तसं, जे खायला भेटन ते भेटन,